भविष्याची तरतूद करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एक किंवा अधिक SIP योजनांसाठी अर्ज केल्यानंतर रक्कम आपल्या बँक खात्यातून आपोआप डेबिट केली जाते आणि पूर्वनिर्धारित वेळेच्या अंतराने खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. आपणास आपल्या पसंतीच्या गुंतवणूक योजनेत ठराविक रक्कम गुंतवण्याची परवानगी मिळते आणि सक्रिय झाल्यानंतर बँक एक निश्चित रक्कम कापून ती आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवते, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक KT यादव यांनी केलं. सौभाग्यवती शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागांतर्गत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या विषयावरती आयोजित अभ्यासगत व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक KT यादव प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले, SIP सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा व चेकबुक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. मुलींनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आज पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणे योग्य होणार नाही. आधुनिक पद्धतीने गुंतवणूक करणे केव्हाही फायद्याचं ठरेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक SD कन्नी यांनी केला. आभार प्रदर्शन प्राध्यापक PJ कदम यांनी केलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी मस्के यांनी केलं. यावेळी मार्केटिंग आणि ई-कॉमर्स या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा SIP कार्यक्रम संपन्न झाला. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.